राज्यसभेच्या 12 जागांसाठी आज अधिसूचना जाहीर होणार। 9 राज्यातील 12 रिक्त जागांसाठी होणार निवडणूक। 13 सप्टेंबरला पार पडणार निवडणूक। भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची 17 सप्टेंबरला दिल्लीत बैठक होणार। सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश संघटन मंत्री बैठकीला राहणार उपस्थित। मराठा आरक्षण विरोधी सर्व याचिकांवर आज सुनावणी होणार। मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी होणार। काँग्रेसची आज अमरावतीत महत्त्वाची बैठक पार पडणार। बैठकीला काँग्रेसचे महत्त्वाचे पदाधिकारी राहणार उपस्थित। बैठकीत अमरावती यवतमाळमधील विधानसभेच्या जागेवरून होणार चर्चा। पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटला बंदी। लेझर लाईट लावल्यास कायदेशीर कारवाई होणार। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। राज्यात सरासरीपेक्षा 27% अधिकचा पाऊस। महिन्याअखेरीस राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। महायुतीचं सरकार महिलांच्या कल्याणासाठी। महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे लेना बँक देना बँक नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका। राज्यातील 6000 किलोमीटर रस्त्यांचं काँक्रिटीकरण होणार। 37,000 कोटींच्या सुधारित निधीला मंजुरी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचा महत्त्वाचा निर्णय। लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचेच। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही। रवी राणांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खुलासा। लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल असं वक्तव्य करू नका। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना सूचना। रवी राणांच्या केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी।